मित्रांनो आपल्याला ही शिल्ड दिसते या शिल्डसाठी बरीच बैलगाडा मालक आतोनात प्रयत्न करत असतात आणि एक नंबरची शिल्ड आहे. एक नंबर म्हणले की सगळ्यांना माहीत आहे बैलगाडी क्षेत्र चाललंय कशासाठी तर गुलाल आणि एक नंबरची शिल्ड अशी आपल्या घरात लावण्यासाठी बैलगाडा मालक बरेच कष्ट घेतात आणि त्या कष्टाचं ज्यावेळेस फळ भेटतं त्यावेळेस काय भावना असतात बैलगाडा मालकांचे ते आज विचारूया. पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा आणि वासराचं नाव. आमचं गाव किल्ले मच्छिंद्रगड. तर विश्वजित पाटील एडी मच्छिंद्र आणि हा बैल मायाड असतो किल्ले मच्छिंद्रगडात. वासरू वासराचं नाव आहे चंद्या. आता ही वासराचं किती मैदान आहे त्याच्या ह्याच्यातलं? हे आता आधी एक मैदान झालं होतं वासराचं राजमाचीला. तिथं 6 नंबर झाला होता आमचा. परत त्याच्यावर इथं आज 1 नंबर झाला. म्हणजे दोन्ही मैदानात गुलाल घेऊन गेला. हो गेलाय गुलाल घेऊन दोन्ही मैदान. पण अपेक्षित होतं का की एवढ्या लवकर एक नंबरची यश भेटेल? तसं काय नाही, म्हणजे आज कसं झालं ते आपल्या नरसिंहपूरच्या सर्जेची आम्हाला चांगली साथ भेटली. त्यामुळं आज झाला 1 नंबर. मग आता काय होतं माहिती बैल असं वाटलं सुद्धा नव्हतं की आज 1 नंबर होईल इथं, पण झाला 1 नंबर. नशिबानं आम्हाला साथ दिली आणि लय संघर्षातनं आम्हाला 1 नंबर झाला. आता घरात बाकीचे सदस्य असतील तुमचे, बाकीची महिला मंडळ असेल किंवा जुनी जाणती लोक असतील, त्यांचं काय एक नंबर झाला तर रिएक्शन होतं? आज फोन वगैरे आले का? आले फोन करून की 1 नंबर झाल्यावर फोन नंबर आले होते घरून. हो काय म्हणले ते? कारण काय होतं तुम्ही एवढं त्याच्यावर कष्ट घेताय, काय होतं या क्षेत्रात घरच्यांचा बऱ्यापैकी विरोध असतो. आज जरी हो म्हणले तरी पाठीमागून म्हणतात की काय ह्यात भेटतंय नक्की, काय नाद तर करते ती हो पण म्हणतात नाही. पण ज्यावेळेस असं यश भेटतं ना, माझ्या तरी म्हणण्यानं असं वाटतं की त्यांना वाटलं असेल की जी आपल्या घरातली मुलगा असेल किंवा करता राहता व्यक्ती असेल कष्ट घेतोय त्याचं ही फळ आज भेटलेलं आहे. काय आता घरात अनेक बैल आमच्या भावानी म्हणून आता ते आजारी असतोय बैल, पायाकडे वाय दुखणं आहे त्याला. मग ते आम्ही मैदानात घेऊन जायचो, गटाला हार व्हायची, काही सेमीला हार व्हायची. मग ते असे घरातली म्हणायचे की आम्हाला की कायम जाताय बिना गुलालाच येताय. पण आता आज घरातून फोन आला या मगाशी की 1 नंबर झाला. चांगलं म्हणजे हे वाटलं, त्यासनी पण आनंद झाला. त्यासनी पण बऱ्यापैकी तरी घरातल्यांचा ह्या बैलावर लय जीव आहे. म्हणजे घरातली ही जरी कोण आम्ही जरी रोज मैदानावर असतो, जरी आम्ही नसलो तर घरातल्यांचा लय जीव आहे त्या वासराव आणि बैला सगळी बघती. आम्ही काही नाही, बहीण ही जी आई चुलती सगळ्यांचा जीव आहे वासराव ह्या बैलावर दोघांच्या. त्यांचं महत्वाचं ह्या यशाला त्यांचं हे आहे, त्यांची सजास त्यांची हे आहे. आता बापू तुमचं त्यांना सहकार्य आहे, कारण काय होतंय अनुभव बी तसाच पाहिजे आहे. कारण अनुभवी जर लोक जर सोबत असली तर यश भेटते, कारण बारीक सारीक गोष्टीवर लक्ष द्यायला लागते सगळ्या. बरोबर आहे. आदत बैलासनी बैल चांगली गावली तरच आदत उमाडते ती. मग आम्ही बघून बघून आदतला बैल चांगलीच घालतो. चांगली बैल आदतला भेटली तरच आदत चांगला उमाडतोय. बरोबर. कसलीही बैल घातली तर आदत उमटत नाही. मग त्यासनी वळण वेगळं लागतंय, बाहेर जाणं काय होणं, किंवा एखादा आपल्या आदतपेक्षा जास्त गतीचा बैल घातला तरी पण वासरं आचाकते ती. त्यामुळे आम्ही बघून बघूनच त्याला बैल वगैरे घालतो. बैलगाडी क्षेत्राचा नाद किती वर्ष झालं करताय? हे आता ते लॉकडाऊन पासून आम्हाला पुन्हा चांगलाच लागलाय. होय, लॉकडाऊन पासून चालूच आहे ना आमचा. बैलांपासून तुमचं म्हणजे संघर्ष चालू होता म्हणायला? होय, संघर्ष चालू होता. ते बैलावरच्या आमच्या व्हायचं दुखापत झाल्यामुळे आम्ही सलगरवरनं खोंड आणला. परत हे खोंड आणल्यावर ह्याच्यासाठी पण आम्ही लय कष्ट खाल्ल्या म्हणजे. पण त्यानं आम्हाला आपलं आज चांगलं म्हणजे फळ दिलं, यश दिलं आम्हाला. चांगली आपले हे मनोभाव बापूंची, केतन दादांची, हे आमचे मित्रमंडळ आहेत सगळे, संतोषी यांची सगळ्यांची आम्हाला साथ चांगली लाभली आणि यश चांगलंच आम्हाला दिलं बैलांना. आता मनोभावांच्याकडे येतो. तुमचं नाव त्यांनी घेतलं, कारण काय होतं ज्यावेळेस आपण कुठल्या तरी आपल्या मित्रासाठी किंवा सहकार्यासाठी झटत असतो त्यावेळेस ती नाव येत असतं तोंडात. काय काय मित्रांनी केलं कष्ट आतापर्यंत? त्यांनी तसं लयच बरं कष्ट केले, लय वेदना तशा सोसली त्या वासरासाठी, लय झटली ती. तरी लय हलाकात म्हणजे वासर तयार केलेला आहे. संघर्ष त्यांनी लयच केलेला आहे. वासराबद्दल पण केलाय आणि मी मोठा बैल आहे त्यांचा भावानी, त्यांच्याबद्दल पण केलाय. आणि लय हलाकीतनं दिवस त्यांनी काढले, त्यांनी लय संघर्ष केलेला आहे. आणि तसे वासरू आज चांगलेच फळ दिले वासराने. आता आज मी फायनल बघितला,
ह्या वासरात आहे ना भविष्य दिसतंय, भविष्यात स्टार बनेल, कारण त्यात ते गट साहित्य. हो हो वासरू तसं पळतंय पण चांगलं. हम्म. आणि इथून पुढं आता वासरू आता चांगलं पळतंय पण चांगलं. आता पैर वगैरे चांगले आता होतील. माणसं आता पैऱ्याला काय होती ती चांगली बैलवाली देत नाही ती किंवा काय म्हणा. आता चांगलं वासरू चांगलं पळते त्यामुळे चांगली बैल मला हे बोलतील किंवा देतील. कारण ज्यावेळेस वासरू आपलं कुठेतरी काहीतरी चमकत असतं, त्यावेळेसच बैलगाडा मालक पण फोन करत असतील हो. आपल्याला किंवा बोलत असते ती. आता भाया तुम्ही काय करता दिवसभर इथं त्यासोबत आल्यानंतर? काय नाही, आम्ही फक्त इकडे बैल सोडला की लक्ष द्यायचं, बाबा आपली गाडी कशी गटाला लागल, हम्म. काय करेल लक्ष देऊन शिनं बघायचं. सुट्टी मेकर कोण असतं? सुट्टी मेकर म्हणून भावायचं. मग बाकीचे असते तीच मित्रमंडळी सगळी आमच्या बरोबर असते ती. आता मनोभाव, सुट्टी महत्वाची आहे, कारण वासरू म्हणले की तुम्हाला पण माहित आहे होच. की कुठल्या कुठल्या गोष्टीला सामोरं जायला लागतंय. बैल म्हणले की शहाणे असतात बैल, पण वासरांची सुरुवात असते, भविष्य घडवायचं असतं. कसं सुट्टीचं नियोजन तसं कसं कसं लावतं? वासरू तसं शांत आहे आणि तळलंय वासराला. पुढं पुढं पण लय चांगलं पळते. आणि कोणता पण बैल घाला वासरू खाईन हातात पळते. आणि चांगला तळ आहे, कसं पण उभा राहू द्या, मागं उभा राहू द्या किंवा पुढे उभा राहू द्या, वासरू झेंडा पडला की जाते निघून चांगलं. असं तळ आहे त्याचा. आता मित्रांनो ड्रायव्हरांच्याकडे येऊया, कारण त्यांनी आज भरपूर जीवाची बाजी लावून आज गाडी हाणलेली आहे, त्यामुळे यश भेटले. कारण बैलगाडी क्षेत्रातला तिसरा डोळा ड्रायव्हर आज वासराने काय कमाल केली का? होय केली की चांगलं पळालं वासरून तिन्ही फेर. आता इतर गाडीवर तुम्ही बसला असाल, आज काय फरक जाणवला का गाडी ह्या बसल्यानंतर, किंवा गटाला असेल किंवा सेमीला असेल किंवा फायनलला असेल? होय वासरू चांगलंच निघतंय. हम्म. खालनं तळापासून शेवटपर्यंत चांगलं पळतंय वासरू. काय वेगळे पण काय जाणवलं का त्याचं? वासरू गाडी म्हणजे गाडी सोडत नाही, गाडी देत नाही. एकदा गाडी घेतली अंगाव पळत चांगलं. म्हणजे गाडी एकदा अंगावर त्याचं जर चांगली असेल तर 100% निकाल घेणार पुढचं. आता काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपला नंदी गुलाला जात असतो ना, त्यावेळेस बऱ्याच जणांचे कॉल येते ती, किंवा बरेच लोक आपल्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते. ती कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा गरज आहे का तुम्हाला, की आम्हाला जर एखाद्याचा बैल चांगला असेल तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, पैरा करू किंवा नियोजन करू, आहे का गरज? नाही तसं काय, बापूंच्याकडेच आमचं म्हणजे नियोजन असतंय सगळं. मग बापूच आपलं बघते सगळं वासराचं नियोजन, पैर बिर त्यांचं तेच करतात. त्यामुळे बापूंचं पण म्हणजे बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट बऱ्यापैकी आहेच बापूंचं सगळीकडे. त्यामुळे बापूच करतात सगळे पैर बिर. आता काय होते माहिती आहे का, ज्यावेळेस आपला नंदी गुलाबात राहतो त्यावेळेस आपल्या अपेक्षा वाढत असते. एखादा अंधारातला जर बैलगाडा मालक किंवा चांगला एखादा नंदी असला, तर पायरा होत असेल तर कराल का नियोजन? 100% करणार. होय. आता काय आज एक नंबरचे यश लवकर भेटलंय आणि पुढे असाच तू देणार आहे. कसं काय भविष्य बघताय त्याचं, कसं घडवत आहे? त्याचं काय आता पुढचं त्याचं आहे ते चालूच ठेवायचा. मित्रांनो, एक बैल पळून चालत नाही, जोडीदार महत्वाचा असतो. जोडीदाराची ही मुलाखत घेऊया, कारण ज्यावेळेस जोडीदाराने साथ दिली त्यावेळेस आज एक नंबरचं यश भेटलेलं आहे. मित्रांनो, त्या वासरासोबत जो नंदी पळाला तो हा नंदी जरा त्याला दाखवा. त्याने ही भरपूर आज स्पीड लावलेलं गाडीला, साथ दिली वासराला आणि चांगल्या प्रकारे आज गाडी पळाली आणि एक नंबरचं यश मिळालेलं आहे. कुठल्या गावचा नंदी आहे, परिचय सांगा तुमचा? नरसिंगपूर गावचा नंदी आहे. सुरेश अप्पा धुमाळ, शंकर धुमाळ यांचा नंदी आहे तो. या नंदी बरोबर काय म्हणजे मालक बिलक कोण येत नाही, हे सगळे आम्हीच असतो पोर असं. मग आज एक नंबरचं यश भेटलेलं आहे. एक नंबर साठी आम्ही लय त्याला कष्ट घेतले. गेला 1-1.5 वर्ष पूर्ण बैलाला कोण पैर पण देत नव्हतं, आजारात होता बैल, बैलाला पैर सुद्धा होत नव्हतं. तेव्हा आमच्या मित्राचाच नंदी आहे पलीकडचा, त्यानं पैरा मागितला. असाच आपलं त्याला द्या म्हणलं, जा तुला बैल घेऊन, म्हणून पैरा केलाय तो असा. आणि एक नंबर केल्यामुळे सगळी आनंदीच आहे ती. आणि ही चेतन ड्रायव्हर आम्हाला साथ देते, त्याच्यामुळे एक नंबर झालाय ड्रायव्हर मुळे. आता सगळी जवान टीम आहे. जवानच ही आता कसं आहे, ही सगळी पोरं आहे ती ही या बैलासाठी देते ती. बाकी काय म्हणजे ह्याच्यात काय
हेतू नाही त्यांचा, स्वार्थ काय सुद्धा नाही. हम्म. बैलासाठी लय कष्ट, म्हणजे असं नावासाठीच येतात बैलाच्या. पूर्ण त्याला चालवाय धुयापासून सुद्धा मालक नसतो त्यांचा कोण. हम्म. ही बाकीचीच पोरं करत असते ती सगळं रोजच्या रोज नित्य म्हणा 20-20 किलोमीटर वरनं घाटावरनं सुद्धा पोरं येते ह्या बैलासाठी. हम्म. सगळं त्याचं करायला, नुसतं चालवायचं म्हणलं तर 20-30 किलोमीटर वरनं पोरं येते त्या बैलासाठी. मित्रांनो बघा, एक नंबरात बैल असा राहत नाही, त्यासाठी काय काय करायला लागते ती बघा. आता तुमच्याकडे येतो. आज एक नंबर भेटलाय म्हणजे म्हणतात का नाही, मैदान भरवलंय गावचं या मैदानवाल्याने, गाववाल्याने. आणि त्या मैदानात जी जोडी एक नंबर करेल ती सगळ्यात बेस्ट जोडी असेल, आणि ती बेस्ट जोडी आपली झालेली आहे आज. 100%. का तर आता 5-6 मैदान झालं बैल राहतोय सलग गुलालमध्ये. का बैला एवढी चर्चा नाही, पण आज एक नंबर केल्यामुळे आता सगळ्यासनी कळालं सरजा नरसिंहपूरचा. पेडगावला हिंद फक्त केसरी एकच झालेला बैल आहे ह्यो. पेडगावला हिंद केसरी झालाय बैल. मधल्या काळात 1.5 वर्ष जरा बैलाचा आजारपणात गेलं. नंतर आता बैल चालू झाल्यापासून मग एकच मैदान फ्लॉप गेले, नंतर बाकी 5 ते 6 मैदान सलग बैल गोलाच आहे. आणि आज एक केला. आज काय वाटते भैया, एक नंबर झाल्यावर काय आनंद असतो, काय व्यक्त करसाल? काय बरीच माणसं आम्हाला कमी समजतात बैलाला आमच्या. खूप पळतोय बैल, पण काय पायऱ्या मन बैल हे होतंय. पण आज बैलानं करून दाखवलं बाबा, पोरं झटते तेवढं, पण त्यांना साध्य करून दाखवलं बाबा, पोरं माझ्यासाठी करतात. त्यांना आज आमच्यासाठी फळ दिलं, मान राखला आमचा. आता गावात किंवा भागात काय चर्चा आज चालली असेल? चर्चा काय झालीच पाहिजे. का तर आता बैलानं दाखवलंय त्याने, बैलाला कमी समजते त्या आज बैलानं करून दावले काय. मी पण कारण काय होतं, ज्यावेळेस बैलगाडी क्षेत्रात नवीन मुलं उतरत असतात, बरीच लोक नावं ठेवणारे असतात, आणि जी नावं ठेवणारे असतात त्यांना आज त्यानं दाखवलं की ही पोरं माझ्यासाठी कष्ट करते, ती मी त्यांच्यासाठी आज जीवाची बाजी लावून पळणार. आणि आज त्याने ती करून पण दाखवलं आणि एक नंबर झाला पण. होय होय. डॉक्टर आणि बैलाला आहे ना, आजारी होता तेव्हा 1-2 वर्ष डॉक्टरांच्या बैल साळा झाला. बोपरे डॉक्टर म्हणायचे त्यांच्यामुळे, निखिल बोकरे. तिने बैलाला फोन ज्या दिवशी लावला आम्ही त्या दिवशी ते आले, तिने सांगितले असं असं आहे, तिने केले बैलाला. आणि बैलासाठी आम्ही कष्ट पण भरपूर घेतले, रात्रीचा दिवस केलाय. आता ही 6वं फायनल आहे आजचं हे बैलाचं. पण 6वं फायनल पण पैर आम्हाला कोण दिना, म्हणजे चांगलं पैर होण्यात आली ती. मग आम्ही पण ही वासरू ही आमच्या 1-2 किलोमीटर गाव आहे ही गड नरसिंहपूर मधनं. मित्राचंच आहे वासरू. ती म्हणली ती असं असं पळूया गाडी, म्हणलं पळूया काय अडचण नाही. ती गाडी पळवली आणि एकच केला. आम्हाला आज वाटलं पण होतं की आज इथं आमचा एक नंबर होईल म्हणून. आम्ही काही गुलालाच्या अपेक्षा नाही, जाईल तिथं आम्ही काही नंबराची अपेक्षा घेत नाही, फक्त डोक्यात बापूंच्या वासरावर यांच्या वासरावर केला. यांचं दुसरं एक घरचं वासर आहे, त्याच्यावर एक केला, 2 केला. ती पण वासरू यांचंच आहे, हे पण त्यांचंच आहे. ही बघा मित्रांनो, काय होतं, अशा अंधारातली भरपूर बैल आहेत, ती चर्चा होत नाही त्यांची. आता आज एक नंबर झाला, आज मुलाखत बी पडेल. मला वाटतं आजपासून त्याला चर्चा व्हायला सुरुवात होईल आणि एक नंबरातल्या बैलात पडेल. हो 100% पाहणार, 100% पाहणार. आता फोनच करणार माणसं सारखी, बैल द्या. कारण बैलाला पण सिद्ध करायला लागते की मी एक नंबरातला आहे आणि मला पण एक नंबरच्या पायऱ्याची गरज आहे. हो 100%. गोलाला तर राहून उपयोग नाही, वरल्या नंबरात पण खेळलं बैलाची तेव्हा चर्चा होत्या, पैर होती. नुसतं गोलाला तर राहून पण पैर होत नाहीत. जरा वरल्या नंबरात खेळलं तरी पैर होती. असं की गुलाल राहिलं तरी आपल्यालाच पैर वगैरे उडकायला लागते. पडता काय होता आमचा त्यावेळेस ड्रायव्हरांचं पण, ज्यावेळी बैल पळवता चांगला त्यावेळी मोठं ड्रायव्हर आमच्या गाडीवर बसायचं, आणि ज्यावेळी बैलाचा पडता काय लागला त्यावेळी ती ड्रायव्हर कडून गेलं तरी बैलाला बघत नव्हतं. म्हणून आम्हाला आता यो चेतन आहे मोबाईलवाडीचा, गडाचा सागर, चिम्या पण नरसिंहपूरचा चिम्या पण बसतो, काय अडचण नाही. पण ड्रायव्हर्सनी फोन केल्यावर ना लगेच ड्रायव्हर येतील, काय अडचण नाही बैलाची गाडी आणायला. आता घरी गेल्यावर कसा आनंद आज साजरा करचाल? आनंद काय कारण काय माहित आहे का, सगळी नवीन पिढी आहे ना तुमच्यासारखी एक नंबरासाठीच पळते. हो. आणि एक नंबर आम्हाला लय दिवसात झालाय. हा. बैल ज्यावेळी पळत होता, दुसरा होता बैल, त्यावेळी तो शेंदरीचा मायब्या म्हणून त्यावेळेस ते आता वासर होतं. त्यावेळी आम्ही 23ला आम्ही ह्याला पाहिलो ईश्वरपूरला, तिथे एक नंबर आमचा झाला. त्यानंतर आज एक नंबर झाला आमचा. म्हणजे बघा मित्रांनो, एक नंबर साधाशी होत नाही आणि असा आनंद पण आपल्याला एक नंबराचा मालकाचा कायम पाहायला भेटत नाही. आता चढ उतार ह्या क्षेत्रात आहे. आता जुनी जाणती लोक आहेत ना, त्यांच्या बऱ्याच मुलाखती घेतली ते आम्ही. त्यांचं काय असं म्हणणं आहे,
त्यांचंही बरोबर आहे की नवीन पिढीला जर बैल एखादा पळायला लागला आणि एक नंबरात जर राहायला लागला तर नवीन पिढी लगेच हवेत जाते. आम्ही कधीच हवेत नाही. हा. मग सेमी काढला तरी आम्ही दंगा केला नाही, म्हणजे आम्हाला निकाल दिला होताच. हा. नंतर मागणं त्यांनी सांगितलं की सामना असं तसं, पण निकाल आमच्याच बैलांचा होता. पण मग सेमी निकाल दिला तरी आम्ही हातबीत काय नाही, नंबर टाकला बैल सोडले घेऊन आलो. खरं आहे मित्रांनो, असं ह्यांच्याकडंच नवीन पिढीनं सगळ्या सांभाळून घेतलं पाहिजे. आपल्याला बैलगाडी क्षेत्र अजून उंचावरती न्यायचं आहे आणि आपण शुभेच्छा करूया त्यांच्या नंदीला की असाच कायम एक नंबरात राहील. कारण नवीन पिढी भरपूर कष्ट करते, बऱ्याच गोष्टीचा अनुभव येतोय त्यांना, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे. धन्यवाद. तुम्ही पण आमची मुलाखत घेतल्याबद्दल तुमचं पण मनापासून धन्यवाद.